क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. सूर्य चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आणि संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही. दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया. शोषितांच्या व्यथा हरण्या लढा भीमरायांनी दिला. समता बंधुता जपण्या मार्ग नवा त्यांनी खुला केला. उभारून निष्ठा ध्येयाची राष्ट्रवादीने विकास साधला. प्रगती आणि न्यायाचा हा वारसा पुढे चालला. हा वारसा पुढे चालला. आत्ताच आपण ही जी ध्वनिचित्रफीत पाहिली, आंबेडकरी विचारांमध्ये काय ताकद आहे याचा आदरणीय दादांनी आपल्या भाषणांमधून वेळोवेळी केलेला उल्लेख आपण ऐकला. आदरणीय सिद्धार्थजी कांबळे साहेबांना विनंती करणार आहे की आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करावं. सर्वप्रथम स्वागत करूया माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेबांचं. सिद्धार्थजी कांबळे साहेब या ठिकाणी हे स्वागत केलं जात आहे. सुनीलजी तटकरे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे साहेबांना करते. माजी उपमुख्यमंत्री आणि आदरणीय नेते श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचं स्वागत माननीय नवाब मलिक साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी सिद्धार्थजी कांबळे साहेबांना करते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष श्री सिद्धार्थजी कांबळे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. मी त्यांना विनंती करते की कार्यक्रमाची प्रस्तावना त्यांनी सादर करावी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांती सूर्य क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जयंती महोत्सव ज्यांचा साजरा करतोय ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई या सर्वांना मी वंदन करतो. आजच्या या समता महोत्सवास उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब, माजी मंत्री माननीय नवाब मलिक साहेब, ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत ते सत्कार मूर्ती माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब, माननीय मिलिंद शिंदे साहेब, भदंत आर आनंद, श्री रमेश शिंदेजी, श्रीमती संध्या पानसकरजी, श्रीमती प्रियदर्शनी जाधव ताई. मित्रांनो, आज या ठिकाणी समता महोत्सवास उपस्थित सर्व या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर समीरा गुजर यांना विनंती करतो की आपण सर्व पुरस्कारकर्त्यांची आपण नावं जाहीर करावी. आपण सुरुवातच अशा एका उत्तुंग शिखरापासून करतो आहोत ज्यांच्याविषयीचा आदर आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, माजी खासदार, आमचा बाप आणि आम्ही या जगविख्यात आत्मचरित्राचे लेखक, जे पुस्तक जगातल्या 20हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित झालेलं आहे. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, अशा अनेकविध प्रकारे आपल्याला सुपरिचित असणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव. माननीय अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सरांचा सन्मान होतो आहे. शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेलं हे अतिशय सुंदर असं पुरस्कार चिन्ह, सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी त्यांना प्रदान केलेलं आहे. त्याचबरोबर पुरस्काराचं मानपत्र सुद्धा या ठिकाणी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द केलं जात आहे. अभिनय क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला अमिट ठसा उमटवलेला आहे असे माननीय श्री मिलिंदजी शिंदे यांना आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते हा समता पुरस्कार प्रदान केलेला आहे. माननीय भदंत आर आनंद यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. श्री रमेश तुकारामजी शिंदे, त्यांचं वय आज 88च्या घरात आहे, यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. या पुढील पुरस्कार जो आहे श्रीमती संध्या पानसकर यांना आपण देतो आहोत. पुढील आपल्या सन्मानार्थी आहेत श्रीमती प्रियदर्शनी जाधव बेलदार. गेली अनेक वर्ष आपण बालक आणि महिलांच्या
समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहात. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना विनंती करते की या प्रसंगी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त समता महोत्सव जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेला आहे, त्यातले प्रमुख पाहुणे राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार श्री अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष आणि खासदार सुनीलजी तटकरे, आमचे सहकारी माजी मंत्री नवाब मलिकजी, ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या केले ते पार पाडतायत, ते सिद्धार्थ कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्याच्यामध्ये जी काय 2-3 प्रमुख कारण होते, ती कारणं होती की मी सांगून सुद्धा जे आहे ओबीसीचा आयोग या सरकारनं नेमला नाही, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे भारत सरकारचा राजीनामा देऊन टाकला. किती मोठी गोष्ट आहे. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, 340 आहे, 341 मध्ये मग दलित समाजासाठी, 342 आदिवासी समाजासाठी. तर पहिलं त्यांनी जे आहे केलं ते ओबीसी समाजासाठी केलं. पण ओबीसीच्या लोकांना अजूनही त्याची म्हणावी त्याची माहिती नाही, माहिती असली तर जाणीव नाही. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सवाच्या निमित्ताने ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा देदीप्यमान सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो आहे, ते याच विचाराचे पायीक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार. अजितदादाने आज समता महोत्सवाच्या दिवशी ज्यांची समता अधिक अधोरेखित केली ते राज्याचे नवे मंत्री छगनरावजी भुजबळ, कार्यक्रमाचे आयोजक माझे सहकारी श्री सिद्धार्थजी कांबळे, त्यांचे सर्व प्रदेश सहकारी मुंबईचे, ज्यांना आज आपण आदरपूर्वक या ठिकाणी समता पुरस्काराच्या निमित्ताने सन्मानित करतो आहोत. ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जलक्षेत्रामध्ये, जलविद्युत क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी ही सुद्धा स्वतंत्र भारताच्या दृष्टिकोनातून खूप प्रेरणादायी त्या ठिकाणी निश्चितपणे ठरली. याचा अभिमान आपल्याला सर्वांनाच म्हणून त्या ठिकाणी आहे. छत्रपती शिवराय या देशाचे, अवघ्या देशाचे मानबिंदू, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या विचारधारावरती तुम्ही आम्ही सर्वजण वैचारिकदृष्ट्या चालत असतो, मार्गक्रमण करत असतो, हा विचार महाराष्ट्रामध्ये अधिक दृढ करण्याचं काम दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण निश्चितपणाने वर्षानुवर्ष त्या ठिकाणी करतात. पण मला खचितच या गोष्टीचा जाधवसाहेब अभिमान आहे की पुणे विद्यापीठाचे कुलगुरू या नात्याने तुमची केलेली कामगिरी, शिक्षण साहित्य क्षेत्रामध्ये आपण बजावलेली उत्तुंग पद्धतीची अशी वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून या संबंध महाराष्ट्राला आणि देशाला दिलेलं आपण मार्गदर्शन, त्याबरोबरच नीती आयोगाचे म्हणजे त्यावेळेच्या नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून, राज्यसभा सदस्य म्हणून तुम्ही या संबंध केवळ चळवळीला नव्हेच तर महाराष्ट्र देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या उभारणीमध्ये आपलं योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी निश्चितपणे राहिलं. धन्यवाद. तटकरे साहेबांची शाबासकीची थाप मिळालेली आहे समता महोत्सवाला. आणि यानंतर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करूया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांना जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण दादांचं स्वागत करूया. आपले प्रांताध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे, मंत्रिमंडळातील सहकारी माझे वडीलधारी छगन भुजबळ साहेब, तसंच नवाब मलिकजी, आज अनेक मान्यवर इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. विशेषतः आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर नरेंद्रजी जाधवजी, मिलिंद शिंदेजी, भदंत आर आनंदजी, रमेश शिंदेजी, संध्याताई पानसकरजी, प्रियदर्शिनीताई जाधवजी, ज्यांच्या पुढाकारातनं हा आजचा कार्यक्रम इथं घडतोय ते आपले मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळेजी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार केवळ एका
महोत्सवापुरता मर्यादित न ठेवता किंवा तो न राहता तो आपल्या आचार विचारात उतरवणं हे आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे. जातीभेद, विषमता, अंधश्रद्धा दूर करून शिक्षण, आरोग्य, सन्मान आणि स्वाभिमानाच्या मार्गावर समाजाला घेऊन जाणं हीच महामानवाला दिलेली खरी मानवंदना ठरेल. म्हणून आजचा हा कार्यक्रम सिद्धार्थ केवळ महोत्सव नाही तर सामाजिक प्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे हे प्रत्येकाने लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती आणि आव्हान मी आपल्या सर्वांना करतो. आणि दरवर्षी आपण 1 मेचा कार्यक्रम घ्यायचं जसं ठरवलेलं आहे महाराष्ट्र दिनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे जो यंदा 4 दिवस आपण घेतलेला होता तसाच दरवर्षी अशा प्रकारचा बाबासाहेबांचा पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता महोत्सव हाही कार्यक्रम मुंबईमध्ये दरवर्षी त्या ठिकाणी घ्यायचा आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहून अशाच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमवलेलं आहे त्यांचा सत्कार करायचा आणि बाबासाहेबांचे विचार सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे. तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेला आहे आणि तो शेवटपर्यंत त्याच विचारधारेने पुढे जाईल हा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम.